दरम्यान धंगेकरांनी काँग्रेस सोडण्यासंबंधी फेरविचार करावा असं म्हटलंय रोहित पवार यांनी। धंगेकरांनी सत्ताधारी पक्षात जाणं म्हणजे विचारांची गद्दारी आहे असंही ते म्हणाले। सत्ताधाऱ्यांकडून माझ्याही कारखान्यावरती कारवाई करण्यात आली होती असं रोहित पवार म्हणाले। राजकारण 3-4 वर्षांसाठी नव्हे तर 30-40 वर्षांसाठी करा असं रोहित पवार म्हणाले। सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं, त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत याच्या खोलात जाऊन आपल्याला काय सांगता येणार नाही। काय शेवटी विरोधात राहत असताना सगळ्यात काय चांगल्या गोष्टी असत नाहीत। माझ्या कारखान्यावर आता कारवाई सुरू आहेत, माझ्या विरोधात तिथं कारवाई सुरू आहेत, बरंच काय माझ्या विरोधात तिथं चाललंय। पण शेवटी विचाराला पक्क राहणं पण तितकंच महत्त्वाचं। काय राजकारण हे 3-4 वर्षासाठी आपण करत नसतो, पण पुढच्या 30-40 वर्षासाठी करत असतो। त्यामुळे माझी विनंती आहे धंगेकर साहेबांना की तुम्ही थोडंसं विचाराकडे थोडं बघा, संघर्षाची भूमिका ठेवा। पुढचा काळ हा विचाराचा आहे, चांगल्या लोकांचा आहे, त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।